दाऊद इब्राहिम कासकर 1986 ला पळाला. सय्यद सलाउद्दीन, टायगर मेमन, अनीस इब्राहिम कासकर 93 ला पळाले. रियाज भटकळ 2007 मध्ये पळाला. मिर्झा सादाब बेग 2009 ला पळाला. इक्बाल भटकर 2010 मध्ये पळाला. पण पहलगाममध्ये 26 जणांचा जीव घेणारे सुलेमान, अफगाण आणि जिब्रान हे अतिरेकी मात्र पळून जाऊ शकले नाहीत. त्याच्या मागे आहे भारताचं ऑपरेशन महादेव. ऑपरेशन सिंदूर नंतर राबवलेली आणि सक्सेसफुल करून दाखवलेली लष्करी मोहीम. पण ती सक्सेसफुल कशी झाली, सर्व बाजूंनी अतिरेक्यांची कोंडी कशी करण्यात आली आणि या 3 दहशतवाद्यांचा खात्मा कसा झाला याची इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. यासोबतच संसदेत चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना बोलायची आयतीच संधी दिली आहे का, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. तो का पडलाय हे आपल्याला या व्हिडिओमध्ये तपासायचे. याशिवाय आत्तापर्यंत लष्कराने हाती घेतलेल्या आणि यशस्वी करून दाखवलेल्या काही मोहिमांची माहिती आणि त्या अनुषंगाने विश्लेषणसुद्धा या व्हिडिओमध्ये असणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा.